नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या 10 जुलैच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे। त्यामध्ये आता आपण बघणार आहोत की चक्क स्वप्नात नाही सत्यात अमृताला दिवस जाऊन अमृता ही प्रेग्नंट असल्याचे सत्य समोर येताना आपण बघणार आहोत। बबलूने केलेल्या एकाच करामतीने आता ऐश्वर्या देत असलेली अमृताला दुधातली पावडर बबलूकडून कशी किचनमध्ये सांडते। सगळी पावडर आता किचनमध्ये सांडल्यानंतर बबलू ते सत्य आता ऐश्वर्यासमोर घेऊन येताच तळपायाची आग मस्तकात गेलेली ऐश्वर्या बबलूवरती ज्या वेळेस ओरडते त्याच वेळेस भयानक सत्य कसे समोर येते आणि अशा त्या पावडरमध्ये स्पेशल काय आहे असा प्रश्न ज्या वेळेस आता सगळेजण ऐश्वर्याला विचारतात त्याच वेळेस आता ऐश्वर्याचा खरा चेहरा, ऐश्वर्याचा खरा रंग सगळ्यांच्या समोर येऊन जेव्हा आता अमृताची ती पावडर बंद होते त्याच वेळेस आता अमृताला दिवस जाऊन अमृताला कशा कोरड्या उलट्याची सुरुवात होते आणि जेव्हा तो नजारा आता ऐश्वर्या बघते त्याच वेळेस आता ऐश्वर्याच्या हातातून सगळं काही निसटून विठोबाच्या कृपेने अमृता कशी प्रेग्नंट होते हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि त्यामध्ये आता एकनाथरावांनी अमृताला ज्या वेळेस अमृता पाया पडते त्यावेळेस आता अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिलेला असतो आणि आज तोच आशीर्वाद खरे होण्याची वेळ आलेली असते। कारण आता मेंदळ्यांच्या घरी एकनाथराव आणि कान्हू आलेले असतात। अमृताने एकदमच यथा सांग त्यांची मनोभावे सगळी काही व्यवस्था ठेवलेली असते। इकडे आता कान्हूने सावलीला मोठा कानमंत्र दिलेला असतो। कान्हू म्हणते की साऊ बाळा, या घरात जर आता पाळणा हल्ला तर मला खात्री आहे तिलोत्तमा मॅडम नक्कीच तुझा स्वीकार करतील आणि लवकरच तू हा निर्णय घ्यायला हवास। तेव्हा आता सावलीने कान्हूला सांगितलेले असते की आई, काही सत्य मी सारंग सरांपासून लपून ठेवलेले आहे। सारंग सरांनी माझ्यावरती एवढा विश्वास दाखवला आणि आहे तसं मला स्वीकारलंय, पण मी त्यांचा आता भरोसा तोडू शकणार नाहीये। कारण मला माझ्या मनातल्या काही गोष्टी सारंग सरांना सांगायच्यात आणि त्यानंतर जेव्हा मी माझ्या गोष्टी मनातल्या सारंग सरांना सांगतील त्यावेळेस आता सारंग सर माझ्याकडे आता कोणत्या आशेने बघतील आणि जर मग आमच्या दोघातला गैरसमज सगळा नात्यातील दुरावा सगळा काही मिटून आम्ही दोघे जण पुन्हा एकत्र येऊ आणि त्यानंतर मग मेंदळ्यांच्या घरात पाळणा हलण्याचा मी विचार करील। आणि त्याच वेळेस आता इकडे दुसऱ्या दिवशी मात्र एक भयानक घटना घडते। बबलू काहीतरी घ्यायला किचनमध्ये गेलेला असतो आणि बबलूला आता काही एक गोष्ट मिळत नसते। बबलू आता किचनमध्ये जाताच इकडे आता एक भयानक घटना घडते आणि बबलू किचनमधून एक डबा काढत असताना आता बबलूच्या हाताला ऐश्वर्या अमृताच्या दुधात टाकत असलेली पावडर लागते आणि लगेच आता बबलू ती पावडर बघतो आणि ती पावडरचा डबा आता घेऊ लागताच बबलूच्या हातातून तो पावडरचा डबा खाली पडतो आणि त्यातील सगळी पावडर खाली सांडते। बबलूला मोठा धक्का बसतो। बबलू म्हणतो की अरे बापरे, अमृता वहिनीला दुधातून ऐश्वर्या वहिनी ही पावडर देत होती आणि सगळी पावडर सांडून गेली। आणि गपचूप आता बबलू अमृताकडे येतो आणि म्हणतो की अमृता वहिनी, माझ्याकडून ना एक मोठी चूक झाली। अमृता म्हणते काय? तर आता बबलू म्हणतो की ऐश्वर्या वहिनी तुम्हाला जी दुधातून पावडर देत होत्या ना ती सगळी पावडर माझ्याकडून सांडली। आता ती ऐकून अमृताला धक्का बसतो। अमृता आता लगेचच रडू लागते। अमृता म्हणते की बबलू, अरे तू काय केलंयस हे? अमृता वहिनीने डॉक्टरच्या ट्रीटमेंटने ती पावडर आणली होती आणि आता जर ती पावडर मी घेतली नाही तर मला नाही वाटत मी प्रेग्नंट कधीच राहू शकेन म्हणून। आणि तेवढ्यात आता सावली, सारंग, सोहम सगळेजण तिथे येतात। तर आता अमृताला रडण्याचं कारण विचारतात। सावली म्हणते काय झालं अमृता वहिनी, मला सांगा ना। तेवढ्यात आता बबलू म्हणतो की त्याचं काय आहे ना, ऐश्वर्या वहिनी जी पावडर देत होती ती माझ्याकडून सांडली। आता ऐश्वर्या ही तिथे आलेली असते। बबलूचे ते बोलणे ऐकताच ऐश्वर्या बबलूवरती जाम भडकते। ऐश्वर्या म्हणते की वेडा आहेस का, मूर्ख आहेस का, तू डोक्यावर पडलायस का? अरे ती पावडर सांडली, तुला काही वाटतंय का? असे बोलत आता ऐश्वर्या रागाने लालेबुंद झालेली असते। ऐश्वर्याचा तो अवतार बघून ऐश्वर्याने आता बबलूचा हात धरलेला असतो
आणि ऐश्वर्या म्हणते, मूर्ख आहेस का तू? वाटेल तशी ऐश्वर्या बोलू लागताच आता सोहमला राग येतो आणि सोहम आता रागाने ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या वहिनी, असं त्या पावडरमध्ये काय विशेष आहे, तू एवढं बोलू राहिली? आणि लगेच आता मोठ्याने ओरडत बोट करत आता ऐश्वर्या म्हणते की आहे त्या पावडरमध्ये विशेष. आणि सगळेजण ऐश्वर्याकडे बघतात, पण त्याच वेळेस आता ऐश्वर्या भानावर येऊन टचकते. कारण आता त्या पावडरमध्ये काय आहे हे जर आपण सांगितलं तर मग होणार धमाका. आणि ऐश्वर्या भानावर येऊन गप्प बसते. ऐश्वर्या त्या तोंडातून सहजच ते निघून गेलेलं असतं. आणि सगळेजण आता ऐश्वर्याकडे बघतात. आणि लगेच आता सावली इकडे अमृताला म्हणते की अमृता वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. माझ्या बाबांनी तुम्हाला काय आशीर्वाद दिला वारीहून आल्यावरती ते आठवा. तेव्हा जे काही होईल ते विठोबाच्या कृपेने होईल. आणि जे काही होत आहे ते सुद्धा विठोबाच्या कृपेने होत आहे. वहिनी, तुम्ही काहीच काळजी करू नका, विठोबा आपल्या पाठीशी आहे. असे म्हणत आता सावलीने अमृताला धीर दिलेला असतो. आता इकडे सारंगच्या डोक्यात संशयाची पाल चुकचुकलेली असते. ऐश्वर्या वहिनी एवढी एक्साईट का झाली, एवढी व्हायबल का झाली, आणि ती पावडर सांडली म्हणून एवढं वाईट वाटून घेण्याची गरजच काय आहे? आपण कधीही कोणताही प्रॉडक्ट कुठूनही उपलब्ध करू शकतो, आणि एवढं त्या पावडरमध्ये आहे तरी काय, असा विचार आता सारंगच्या मनात येतो. आणि इकडे मात्र आता ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो. कारण ऐश्वर्याने ती पावडर आता दूरवरच्या बाबाकडून आणलेली असते. आणि ती पावडर आणण्यासाठी ऐश्वर्याला पुन्हा तिकडं जावं लागणार असतं आणि त्यासाठी वेळ जाणार असतो. आणि आता मात्र विठोबाच्या कृपेने सगळं काही घडून आलेलं असतं. बबलू असतो तो फक्त निमित्त. आणि आता अमृताला देण्यासाठी ऐश्वर्याकडे काहीच पावडर राहिलेली नसते. नाविलाजाने आता अमृताच्या दुधामधली पावडर आता अमृताला देणं बंद झालेलं असतं. आणि त्याच वेळेस एक भयानक गोष्ट घडलेली असते. आणि इकडे आता अमृताच्या दुधामधली पावडर बंद होताच झालेला असतो तो चमत्कार. आणि अखेर अमृताच्या आता पोटामध्ये गर्भ राहून अमृताला आता बाळाची चाहूल लागणं सुद्धा सुरू झालेलं असतं. आणि त्यासाठी आता अमृतामध्ये लक्षणंसुद्धा दिसायला लागलेले असतात. आणि अमृताला सुरू झालेल्या असतात त्या कोरड्या उलट्या. आणि अमृता आता बाहेर येताच इकडे अमृताला उलटी होऊ लागते. अमृता पटकन आता आतमध्ये जाऊ लागते. आणि ऐश्वर्या अमृताला बघताच आता सगळ्यात मोठे सत्य ऐश्वर्यासमोर आलेले असते. ऐश्वर्या विचार करते की अमृता प्रेग्नंट राहिली की काय, आणि खरंच विठ्ठलाच्या कृपेने राहिलेली असते ती अमृता प्रेग्नंट. बबलूने केलेल्या एकाच करामतीने ऐश्वर्याने आणलेली पावडर आता खाली सांडून बबलूने केलेला असतो तो महाधमाका. आणि पांडुरंगाने कृपा करून भरलेली असते ती अमृताची ओटी. आणि अमृताच्या पदरात टाकलेलं असतं मेंढळ्यांच्या घराचा वारस. तर कशी वाटली विठ्ठलाची कृपा ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि लवकरच अमृता कशी प्रेग्नंट होऊन आता समोर येते हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.